तर नमस्कार सांगलीकर. आज आपण चाललेलो आहे सांगलीमधील काळीखण. हे पहिला एक छोटस असं स्पॉट होतं, तलाव म्हणून, आणि जिथे की पहिला खूप घाण अशी होती आणि तिथे काही बघण्यासाठी मेन नव्हतं. आणि आता त्याच जागेला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सजवलेलं आहे आणि सांगलीकरणासाठी एक नवीन असा स्पॉट तयार केलेला आहे त्यांनी. तर तो आज मी दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. तर असाच व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा. मी तुम्हाला नक्की दाखवेन काय काय स्पॉट येतील, काय हे होतील, मध्ये मध्ये काय असेल तर नक्की दाखवत राहील. चला. तर काय आता आपण पोहोचलेलो आहे, जवळपास आलेलो आहे. तर हे नगरपालिकेचे इथून हे चांगलं नवीन स्पॉट बनलेलं आहे, जे की मी तुम्हाला दाखवायला नेत आहे. आणि चांगल्यापैकी तिथे आत डेकोरेशन केलेले, गाणी वगैरे लावली जातात रात्रीची, जेणेकरून जे येणार आहेत विजिट करण्यासाठी त्यांना असं मनोरंजन असं छानपैकी वाटतं. तर पार्किंगसाठी इथं अशी त्यांनी जागा केलेली आहे. पार्किंग साठी मोठी तिकडे पण जागा आहे, ती पण दाखवते. पण इथं आता सध्या लावू शकतात. आपण काळ्याखणीला आलेलो आहे कडे, ते तुम्हाला दाखवतो. हा असा एंट्री पॉइंट आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंडर हे येतं. तिथून आज जायचंय आपल्याला. तर नमस्कार मंडळी, मी तुमची शॅडो. आज आपण आलेलो आहे सांगलीतील काळ्याखणीमध्ये, जे की तुम्हाला मी स्पॉट दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. आता इथून हा जो पूर्ण जो इलाका आहे माझ्या पाठीमागे बघू शकता, बसण्यासाठी बाकडेच वगैरे केलेले आहेत. आणि तुम्ही हा व्ह्यू पाहण्यासाठी पण छान असं इथं अरेंजमेंट केलेलं आहे, ते देखील मी दाखवते. तर हे सगळं जे आहे बसण्या वगैरे साठी, स्वच्छतेसाठी हे ह्यांनी केलेलं आहे. चांगल्यापैकी डस्टबिन वगैरे ठेवलेला आहे, झाडे लावलेले आहेत. आणि बाहेर रस्ता आहे, जो की सांगलीकरांना माहित असेल नक्कीच. तर ही बसण्यासाठी योजना म्हणा किंवा लाइटिंग वगैरे, इथली जी स्वच्छता आता आपण बघत आहोत, हे सगळं नगरपालिकेच्या अंडरमध्ये आहे. आणि हे आता खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. तर नक्की तुम्ही फ्री असाल तर सांगलीकर एकदा व्हिजिट करा इथे, जे की तुम्ही हाच पॉइंट बघू शकता, किती असं सुंदर आहे. तर थोड्या वेळाने आता इथे सुरू होईल, गाणी वगैरे लावली जातात, जे की अप्रतिम असतं. तुम्हाला अगदी छानपैकी असे वाटेल. तर मी दाखवण्याचा व्हिडिओ मार्फत सगळा प्रयत्न करेन. तर तुम्ही मागे पण बघू शकता चंद्र कसा हे झालेला आहे, अशा छान व्ह्यू मध्ये ही सगळी सांगली. तर आहे एंट्री पॉइंट पाठीमागच्या साईडने, जे की तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता चांगल्यापैकी, किंवा काय डीजे वगैरे लावणार असेल ते पण ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी दिसू शकतो. इकडे समोर शौचालय ठेवलेलं आहे, वॉशरूम वगैरे, पुढे वॉशरूम वगैरे आहे, ज्याच्यामध्ये लेडीज जेंट्स वगैरे जाऊ शकतात. अशापैकी ह्या काळ्याखणीला एक चांगल्या अशा आहे ना सजवलेलं आहे. तर लाइटिंग वगैरे पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे पण किती असं छान वाटायला लागलं. इथं गर्दी तरी आता जास्त नाहीये, कारण शनिवार असल्याने बरेच जण आज शनिवारच्या बाजारात जातात तिथले. तर थोडा आज एकदम कमी गर्दी आहे, पण छान असं मस्त प्रसन्न वाटते. जे कोणाचं असं मन उदास वगैरे असेल तर नक्की इथे काळ्याखणीला भेट देऊ शकता सांगलीकर. छान असा व्ह्यू तयार झालेला आहे. आता थोड्याच वेळात हा शो सुरू होईल. म्युझिक वगैरे लावली जातात लाइटिंगच्या द्वारे. इथं पूर्णपणे असं एक छान असं एक सुंदर मनोरंजन केलं जातं. बरेच जण येऊन बसलेले आहेत. तर टायमिंग म्हणाल तर सकाळी हे फ्री मध्ये आहे, सकाळचं इथे कोणीही येऊ शकतो वॉकिंगसाठी म्हणा किंवा शांत असं बसण्यासाठी. संध्याकाळचं जे आहे तिकीट आहे पर पर्सन 20 रुपये घेतलं जातं. आणखीन ह्याच्यामध्ये टायमिंग सकाळी फ्री सकाळी 7 पासून ते 8 ते 9 पर्यंत राहील. आणि नंतर जर म्हणाल का नाही संध्याकाळी, तर संध्याकाळी 8:30 ला बंद होतं. 8 पर्यंत जरी बंद होतं संध्याकाळी, आणि 5 पर्यंत 5 ला सुरू केलं जातं. छान असं केलेलं आहे, मस्त सुंदर.
इथे स्पीकर ठेवलेले आहेत बघा, ज्याच्याद्वारे गाणी सॉंग्स वगैरे दिली जातील. झालेला आहे बघू शकते माझ्या मागे. मस्त. तर कसं वाटतंय तुम्हाला हा सांगलीचा काळी कडेचा व्ह्यू? आवडला तर नक्की कमेंट करा. भारी केलंय केवल शक्ति से नहीं बल्कि नीति और युद्ध कौशल्य से जीता था. यह रणभूमि है जहां धर्मराज युधिष्ठिर ने भीष्म पितामह की प्रतिज्ञा और दुर्योधन ने इतिहास के पन्नों छोड़ा. जब हस्तिनापुर का भविष्य अंधकार में डूबा था तब खींची गई 3 रेखाएं विदुर, धृतराष्ट्र, धर्म, दुर्बलता और विवेक की. महर्षि दुर्वासा तपस्वी और ज्ञानी जिनकी दृष्टि भविष्य के रहस्यों को भी भेद सकती थी. तर गायचं जसं की माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता याचा काळी खान, ज्यामध्ये जे काळी दगड भेटलेले आहेत. असं म्हणलं जातं की सांगलीमधलं जे गणपती मंदिर आहे त्याच्या बांधकामासाठी यूज केलेलं आहे. तर हे कितपत खरे आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.